नमस्कार, आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज चॅनल, शोध सत्यतेचा। आधुनिक महाराष्ट्रातला दगाबाज नेता म्हणून जर कोणाचं नाव समोर येईल तर ते उद्धव ठाकरे यांचे। उद्धवजी ठाकरे यांनी पक्षाचा नाही एका गटाचा, उभाटा गटाचा मेळावा घेतला आणि त्यामध्ये भाषण करताना स्वतःच्या ताकदीपेक्षा, अल्पतीपेक्षा आणि अवकादीपेक्षा जास्त वल्गना आणि भाषण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। आज या ठिकाणी प्रतिक्रिया द्यायची गरज यासाठी पडली कारण त्यांनी मुंबई महानगरपालिकेला सामोरे या अशा पद्धतीचा त्या ठिकाणी आव्हान देण्याचा प्रयत्न केला आणि मग ते बोलताना ते म्हणाले, योग्य वेळेला एकटा लढण्याचा निर्णय घेऊ किंवा घेईन किंवा घोषित करीन, जे काय असेल ते। आणि मग मुळामध्ये उद्धव ठाकरे यांच्याबरोबर ते मुख्यमंत्री असताना मंत्री राहिले नाही, मंत्री सोडून गेले। त्यांच्या सरकारमध्ये त्यावेळेला त्यांचे आमदार सोडून गेले, नगरसेवक सोडून गेले। मग एकटं लढणार म्हणजे काय? तर शोले मधल्या असरानीची जी अवस्था आहे, आधे उधर बचे हुए पीछे आणि मागे बघितलं तर एकटे, असं उद्धव ठाकरे एकटेच राहणार आहेत आणि शोलेतल्या असरानीची जी स्थिती ती उद्धव ठाकरेंची होणार आहे। औरंगजेब फॅन क्लबचे प्रमुख हीच उपाधी उद्धवजींना त्या ठिकाणी शोधते। तर अमित शहा दुसरं काय म्हणाले, विश्वासघात आणि दगाबाजीच्या राजकारणाचा बिमोड करायचा आहे म्हणजे उद्धवजींचा पराभव। आधुनिक महाराष्ट्रातला दगाबाज नेता म्हणून जर कोणाचं नाव समोर येईल तर ते उद्धव ठाकरे यांचे। ते ज्यांच्याकडनं आजकाल शिकवणी घेत आहेत ते 1978 पासून शरद पवार साहेब दगाबाजीचं राजकारण करतायत, पण आताच्या महाराष्ट्राचा दगाबाज नेता हे उद्धव ठाकरे आहेत। कारण 2014ला वेगळं लढून त्या ठिकाणी आम्हाला बरोबर घ्या म्हणून झोळी पसरवत ते आले। 2019ला एकत्र लढून स्वार्थासाठी दगाबाजी केली। बरं, उद्धवजींची दगाबाजी आणि औरंगजेब फॅन क्लबचे नेतृत्व ते सोडत नाहीचं कारण आम्हाला कोणाच्या परिवारात जायचं नाही, पण स्वतः त्यांच्या सख्या भावाने उच्च न्यायालयात किंवा अन्य न्यायालयामध्ये त्यांचे पिताश्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या विल बद्दल दगाबाजी केली म्हणून कोर्टात सख्खा भाऊ गेला। मित्रांशी राजकारणात आमच्याशी दगाबाजी केली, पित्याच्या प्रॉपर्टीबद्दल सख्या भावाशी दगाबाजी केली, स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी त्या ठिकाणी सतत शिवसेना वाढीचे प्रयत्न करणाऱ्या चुलत भाऊ राज ठाकरे यांच्याशी दगाबाजी केली आणि कुटुंब प्रमुख म्हणून म्हणवणारे उद्धवजी यांनी स्वतःच्या वहिनी यांना घराबाहेर काढून त्यांच्याशी दगाबाजी केली। बरं, दगाबाजीचं हे तंत्र आता थांबलेलं नाही। हे जे वाक्य आहे ना, वेळ आल्यावर एकटा लढण्याचा निर्णय घेऊ, ही सुद्धा महाराष्ट्र विकास आघाडीशी त्यांच्या दगाबाजीचा प्रयत्न आहे। म्हणजे आज त्यांना सांगायला तयार नाहीत ते की आम्ही वेगळे लढू, तुम्ही वेगळे लढा। त्यांना परत दगा द्यायचा म्हणून योग्य वेळेपर्यंत म्हणून त्यांना खेचत आणायचं। मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।